नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत. अजून एक नवीन माहिती मिळवण्यासाठी. तर आज असं एक वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाची माहिती घेण्यासाठी आपण आलो. तर वटवृक्ष आहे श्रीकृष्ण हायटेक नर्सरी नारायणगाव. आज हे वटवृक्ष 30 वर्ष पूर्ण झालेलं आहे किंवा 30 वर्ष जुनं हे वटवृक्ष आहे. तर याचं एक छोटंसं रोपटं लावलं गेलं होतं आणि त्या रोपट्याचं आज एक वटवृक्ष झालेलं आहे. तर ते वटवृक्ष कसं झालेलं आहे, तर त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच जसं की आपण पाहिलं की शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो, कुक्कुटपालन केलं जातं, मत्स्यशेती केली जाते, यासारखे पूरक व्यवसाय केले जातात. त्यासारखा हा नर्सरी हा एक उद्योग आहे. तो शेतीपूरक व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि हा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी रोपवाटिका म्हणून केला जातो. तर हा जो व्यवसाय आहे तो कशा प्रकारे आज याचा वटवृक्ष झालेला आहे, याचं रोपटं कसं लावलं गेलं आणि याचं वटवृक्ष कसं बनला, तर आपण ह्याविषयी आज जाणून घेणार आहोत. तर या श्रीकृष्ण हायटेक नर्सरीच्या आज आपल्यासोबत आहे सौ हिराबाई किसनराव शेटे नारायणगाव यांच्याकडून आज आपण या वटवृक्षाविषयी जाणून घ्या. तर चला मग शेतकरी आपण जाऊया सौ हिराबाई किसनराव शेटे, श्रीकृष्ण हायटेक नर्सरी नारायणगाव. नमस्कार, मी सौ हिराबाई किसनराव शेटे, श्रीकृष्ण हायटेक नर्सरी नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर मावशी मला सांगा, आज हा जो तुमचा नर्सरीचा वटवृक्ष झालेला आहे तर त्याचा इतिहास आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. हा जो वटवृक्षाचा हे झाला ना, तो 1997 साली आम्ही साधे असे कुदळीने खांडून जमिनीत जमिनीत रोपं टाकीत होतो. त्या घरीच बी धरायचं, घरीच टाकायचं. असं आमचा जवळजवळ 10-12-15 वर्षे तोच व्यवसाय चालू होता. तर ते आमची बेडवरची रोपं सुद्धा लांबून नाशिक, नांदेड इकून लोक घेऊन जायची. त्यानंतर आम्ही 2011 साली पहिलं पॉलिहाऊस केलं. त्यावेळेस माझा मुलगा ग्रॅज्युएशन होऊन ॲग्रिकल्चर झाला होता, हाताखाली आला. मग त्यांनी हे चालू केलं. त्यानंतर दुर्दैवी आमचं असं का माझा मुलगा कोरोनात गेला. तर तिथून पुढं आम्ही सासूसुनांनी खंबीरपणे उभे राहून आज 5 वर्षे आम्ही स्वतः दोघी करतो आणि तिथून पुढे एक पॉलिहाऊस करून आम्ही पुढे हे चालवलं. 4 एकरमध्ये नर्सरी कार्यरत आहे. जसं की मावशी म्हणाला की 1997 साली याचं छोटंसं रोपटं हे लावलं गेलेलं आहे आणि आज त्या गोष्टीला 30 वर्ष पूर्ण वर्ष झालेली आहेत. तर ह्या रोपट्याचं त्यांना आजपर्यंत एवढं मोठं करण्यासाठी 30 वर्षाचा खडतर प्रवास त्यांनी आज आपल्याला सांगितला. त्या प्रवासामधूनही आज त्या सासू सुना दोघी जणी महिला असूनही एवढा मोठा उद्योग ते सांभाळत आहे. तर आपण मावशी मला सांगा, हा जो तुमचा नर्सरीचा उद्योग हा साधारणपणे किती एकर क्षेत्रावरती आहे? 4 एकर क्षेत्रामध्ये सगळं. मग तुमच्याकडे 4 एकर क्षेत्रावरती तुमचं आहे, तर मग साधारणपणे आता सध्या तुमच्याकडे किती रोपं तयार असतात किंवा सीजनला तुम्ही किती रोपं तयार करत असता? तरी आमची जवळजवळ 10-15-20 लाख एका पॉलिहाऊस मध्ये 1.5-2 लाख रोपं बसतात. असे आमचे 6 ते 7 शेडनेट आहे. त्याच्यामध्ये तेवढे रोपं उपलब्ध होतात. केवळ बाहेर सुद्धा रोपं असतात आमची. म्हणजे साधारणपणे 10 लाख 10 रोपं, लाखाच्या पुढेच 10 लाखाच्या पुढे पुढेच रोपं होतं. एका टायमाला त्यांच्या नर्सरीमध्ये तयार तयार होत असतात. होतात. एवढा मोठा त्यांचा आज वटवृक्ष झालेला सीझनला आहे. 10-15 लाखापर्यंत जातो. सीझनला साधारणपणे 10-15 लाखापर्यंतही त्यांची रोपं जात असतात आणि जशी शेतकऱ्यांची मागणी येते तर त्याच्यानुसार देत असतात. तर मला सांगा की मावशी, साधारणपणे एखाद्या शेतकऱ्याला तुमच्याकडे रोप घ्यायचं असेल तर मग त्याच्यासाठी तुम्ही काय प्रोसेस करता किंवा काय पद्धत आहे तुमच्याकडून? समजा शेतकरी बुकिंगला आला, शेतकरी म्हणून मला हे 50,000 टाकू द्या, तर त्यावेळेस आपण त्यांच्याकडे मागणी करतो, बा थोडाफार इसार द्या. म्हणजे थोडंफार अडवून दिलं म्हणजे आम्हाला टाकायला यायचं. पण काही शेतकरी देतात, काही नाही देत. त्याच्यातून काही शेतकऱ्यांची लाईटचा प्रॉब्लेम आला, मोटरचा प्रॉब्लेम आला, काय प्रॉब्लेम आला, तर शेतकरी नेती पण नाही. मग ते आम्हाला कसं तरी त्याला देऊन नाहीच गेलं तर फेकून पण द्यावं लागतं. ते ऍडजस्ट करावं लागतं शेतकऱ्याची. म्हणजे जसं आता मावशी म्हणाला की शेतकऱ्याचं ऍडव्हान्स देऊ किंवा नाही देऊ, त्यांना त्याचं बुकिंग घ्यावं लागतं आणि तो 1 महिन्याचा जसा कालखंड आहे ते रोप तयार होण्यापर्यंतचा तो त्यांना सांभाळावा लागत असतो. जर एखाद्या शेतकऱ्याने रोप नेलंच नाही, काही कारण असतो, तर त्यांना ते पर्यायी ते रोप फेकून द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांचा तो लॉस होत असा. तर मावशी, आता आपण सगळेच बिझनेस पाहिले तर त्या बिझनेसमध्ये हा लॉस आणि प्रॉफिट होत असतं. तर तुमच्या बिझनेसमध्ये असं लॉस होण्याचं काय कारण आहे? भरपूर कारण आहे आमच्या बिझनेसमध्ये. समजा शेतकऱ्यांनी वेळेत रोपं नाही नेली, महिन्याच्या पुढची रोपं झाली, तर ते आपण टाकून देतो. ते शेतकऱ्यांना रोपं देत नाही, जेणेकरून ते रोपं पुढं हे घेत नाही, ग्रोथ घेत नाही, चांगली येत नाही. त्यामुळे महिन्याच्या पुढे रोप देत नाही आणि त्या महिन्यात संपत तेवढी जातात आणि नाही संपली तर आपल्याला फेकून द्यावं लागतात. प्लस त्याच्यातून ऊन, वारा, पाऊस, वादळ झालं ना तर पॉलिहाऊस फाटणे, गारपीट झाले तर रोपं मोडणे, शेंडे मोडणे, ही भरपूर नुकसान सहन करावं लागते.
जसं की आपण पाहिलं आता 2 दिवसापूर्वी गारपीट झालेली आहे, वादळी वारा आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याचंच नुकसान होत असतं, तसं यांचंही नर्सरीचं नुकसान होत असतं. हा त्यांच्या बिझनेसमधला फार मोठा लॉस त्यांना सहन करावा लागतो. त्यातूनही ते लॉस सहन करून हा एवढा मोठा उद्योग चालवत असतात. तर मावशी मला सांगा, जर समजा तुमच्याकडं वादळी वाऱ्याचं किंवा गारपीट झाली, पावसाचा काही परिणाम झाला, तर मग तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना म्हणून जसं की शेतकरी शेतामध्ये औषध वगैरे मारत असतात, तर तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागतं? हो, याच्यासाठी पण औषधं मारावं लागतात. हे असे थ्रिप्सचं याची त्याची औषधं मारून अनेक रोगावरची आता त्याला क्वालिटी मॅनेजर ठेवलेला आहे. सगळ्या काही गोष्टी तर आपल्याला माहिती आहे, एकटा माणूस करू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी क्वालिटी मॅनेजर, ड्रायव्हर, मॅनेजर, लेबरला मॅनेजर असे आमचे जागोजागी सगळे कामं करतात. ज्याचे त्याचे कामं ते करतात. बरोबर आहे. त्यांनी क्वालिटी मेंटेन करण्यासाठी क्वालिटी मॅनेजरही ठेवलेला आहे. प्रत्येक ठिकाणचं, प्रत्येक रोपाचं चेक करण्यासाठीही ते तेवढी काळजी घेत असतात, जेणेकरून शेतकऱ्याला एक चांगल्या उत्तम प्रतीचं रोप त्या ठिकाणी दिलं जातं, जेणेकरून शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. तर मावशी, आता हे तुम्ही जसं म्हणाल की 6-7 ठिकाणी तुमचं पॉली हाऊस केलंय, शेड नेट केलेलं आहे, बरोबर आहे. मग ह्या सर्वांचं तुम्ही जे पाण्याचं व्यवस्थापन आहे ते कशा प्रकारे करता, किंवा ह्याला पाणी सगळ्याला कसं दिलं जातं? तर आपल्याकडे एक विहीर आहे, बोर आहे. पण तेवढे असून वेळेस समजा लाईटचा प्रॉब्लेम, दुसरा कायचा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यासाठी आपण भरपूर मोठी टाकी बनवलेली पाण्याची. त्या टाकीमध्ये पाणी साठवतं आणि सिंगल फेजचं मोटर चालू करून पाणी मारतो आणि प्लस लाईट गेली तर जनरेटरचा पण वापर करतो. तर एवढी ही व्यवस्था आपलं फोगरद्वारे करतो. प्लस शावरने पाणी मारणे, उन्हाच्या टायमात फोगर चालू करणे, गारवा करणे, हे सगळं याच्याद्वारे करतो आम्ही. बरोबर. तर एवढ्या सगळ्याला पाणी देण्यासाठी मावशींनी जर पाहिलं तर आपण या नर्सरीमध्ये तुम्ही पाहू शकता की या नर्सरीमध्ये त्यांनी फोगर सिस्टीम केलेली आहे, जेणेकरून वातावरणाचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी या फोगर सिस्टीमची उपयोग होत असतो. वरनं पूर्णपणे रोपांना गारवा, कारण ती रोपं खूप लहान लहान असतात, कोवळी रोपं असतात. त्या कोवळ्या रोपांना उन्हाचा त्रास होऊ नये किंवा त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्याची हे हवी, त्यासाठी फोगर सिस्टीम केलेली आहे. त्याचबरोबर बाकीही पाण्याचं व्यवस्थापन त्यांनी विहीर बोरवेलच्या माध्यमातून केलेलं आहे. तुमच्या शेतावरती तुम्ही आज सौर पंप बसवलेला आहे, तर मग त्याच्या मागचा काय उद्देश होता? तुम्ही कुठल्या उद्देशाने सौर पंपाचं केलेला आहे? तर काय व्हायचं, आपल्याला कधी कधी लाईटचा प्रॉब्लेम यायचा. लाईटचा प्रॉब्लेम आला ना तर सोलरचा आपल्याला खूप फायदा होतो आणि तो पण शासनाने आपल्यासाठी चांगला उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे भरपूर फायदा होतो. कधी लाईट नसली, लाईट गेली तर आपण सोलरवरती पाणी बिणी सगळं मारू शकतो. तुमची साधारणपणे किती HP ची मोटर याच्यावरती चालते ही आता? 5 HP ची मोटर चालू आहे बोरमध्ये टाकली. 5 HP. दिवसभर चालतं का हे तुमचं? हो, टेम्परेचर मध्ये उन्हाळ्यात दिवसभर चालतं. फक्त थोडा प्रॉब्लेम येतो थंडीत आणि पावसाळ्यात. उन्हाळ्यात दिवसभर चालतं. नक्कीच शेतकरी बांधवांनो, की आज जसं मावशींनी त्यांच्या शेतासाठी, त्यांच्या नर्सरीसाठी सौर पंप बसवले आणि एक शासनाची एक उत्कृष्ट अशी योजना आहे, शासनामार्फत राबवली होती आणि शासनाकडून आपल्याला या योजनेसाठी अनुदानही चांगल्या प्रकारे भेटतं. तर माझी शेतकऱ्यांना सर्वांना विनंती आहे की तुम्हीही तुमच्या शेतावरती सौर पंप नक्की बसवला पाहिजे. जसं की मावशीने आज त्यांच्या एवढ्या मोठ्या नर्सरीसाठी ते सौर पंप त्यांनी बसवले आहे. जसं की पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये थोडे कमी प्रमाणात वीज निर्मिती होते, तर त्याच्यामध्ये कारण असं आहे की पावसाळा असतो, पाऊस पडत असतो, त्यावेळेला टेम्परेचर कमी असतं, थंडीमध्ये पण टेम्परेचर कमी असतं, त्यामुळे थोड्या प्रमाणात पण त्यांना ऑप्शन दुसऱ्या इलेक्ट्रिसिटी आहेच उपलब्ध. पण ही जी शासनाची सौर पंपाची योजना आहे त्याचा लाभ घ्यावा. तर मावशी, आता ही रोपं तुमची तयार झालेली आहे, बरोबर आहे. तर ही रोपं तयार होण्यासाठी सुरुवातीपासून तर किती दिवस कालखंड जातो किंवा त्याचा प्रोसेस कशी असते तर सांगा मला. ही रोपाला कमीत कमी 25 ते 30 दिवस जातात आणि थंडीच्या हवामानात पूर्ण 30 दिवस जातात, पण यावेळेस 25 दिवसात येतात. तर सुरुवातीला आपण मशीन आहे आपली स्विंग मशीन, त्याच्यामध्ये बी टाकून घेतो. त्यानंतर आपण एक भट्टी लावतो पॉलीहाऊसला. ती भट्टी 5व्या-6व्या दिवशी आपण ओपन करतो आणि पांगून देतो थोडक्यात. तिथून मग परत 8 दिवस पॉलीहाऊसला ठेवायचं. तिथून उचलायचं आणि शेड नेटला न्यायचं. शेड नेटला कमीत कमी 20 दिवसाचं रोप झालं का बाहेर 5 दिवस हायडिंगला आणायचं बाहेर उन्हात. तर शेड नेट म्हणजे याच्यात 10 दिवस, त्याच्यात 10 दिवस आणि 5 दिवस उन्हाला, असं आपण हायडिंग करतो. बरोबर आहे. 10 दिवस साधारणपणे भट्टीमध्ये राहतात. त्याच्यानंतर त्याचं जर्मिनेशन झाल्यानंतर ते शेडनेटमध्ये जातं आणि शेडनेट नंतर पुन्हा शेवटी बाहेर प्रखर उन्हामध्ये Hiding ला येतं. हायडिंगसाठी उन्हामध्ये येतं. तर त्याचं असं कारण आहे की हायडिंग उन्हामध्ये का केलं जातं शेवटच्या क्षणाला, कारण ह्या रोपची ही फायनल स्टेज आहे रोप तयार होण्याची. हे रोप तयार झाल्यानंतर हे डायरेक्टली शेतकऱ्याच्या बांधावरती लागवडीसाठी जातात आणि वातावरणाचा त्याच्यावरती परिणाम होऊ नये यासाठी याला हार्डनिंगसाठी एक 5 दिवस बाहेर ठेवलं साधारणपणे जातं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रोप लवकर तयार होतं, हिवाळ्याच्या दिवसामध्ये 5 दिवसाचा कालखंड जास्त लागतो. काही बियाणांच्या याच्यानुसार किंवा काही रोपांच्या याच्यानुसार दिवसामध्ये कमी जास्त होत असतं.
या शेडनेट मध्ये उभा आहोत, तर या शेडनेटचा काय उपयोग होतो? या शेडण्याचा भरपूर फायदा होतो. आपण ज्यावेळेस पॉलिहाऊसमधून रोपं काढतो, पॉलिहाऊसमध्ये ऊन वारा थोडा कमी लागतो आणि उंची पटकन वाढते, ऊन वारा लागत नाही म्हणून. मग ती उंची हे करण्यासाठी, थोडी कमी होण्यासाठी आपण उन्हाला रोपं काढतो शेडनेटमध्ये. तर शेडनेटमध्ये 50% त्याला टेम्परेचर लागतं आणि 50% वारं बिरं सगळं लागतं. तिथून पुढं मग आपण बाहेर काढतो, तिथं 100% आपल्याला टेम्परेचर मिळतं. त्यामुळे रोपं कडक होतात, जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतात गेल्यावर त्याची मर होऊ नये आणि उत्कृष्ट रोपं बनावा, काडी जाड बनावा, हा फायदा आपल्याला उन्हाचा होतो. जसं मावशी म्हणाल्यात, की पॉली हाऊसमध्ये ऊन वारा पाऊस लागत नाही. त्या प्रमाणामध्ये शेडनेटमध्ये त्याच्यापेक्षा 50% जे आपण म्हणतो, तर 50% उन्हापासून कमी केलं जातं, उन्हाचं प्रमाण कमी केलं जातं. त्याच्यानंतर ऊन वारा पाऊस आहे तो 50% अडवला जातो आणि शेवटच्या स्टेपला जसं सांगितलं, की तसं बाहेर पूर्ण ठेवलं जातं हाडण्यासाठी, ज्याने ती ज्या ठिकाणी 100% त्या रोपांना ऊन वारा पाऊस भेटत असतो आणि रोप चांगल्या प्रकारचे तयार होत असतात. तुम्ही ह्या सोयीनुसार म्हणजे केलेलं आहे त्यामध्ये तुमच्याकडे सोयी मशीन आहे तर ही सोयी मशीन ॲक्च्युली काम काय करते? ही सोय मशीन आहे ना, जे ट्रे भरायचे ना, ते ऑटोमॅटिक ट्रे भरून येतो. ट्रे भरून पुढं आला का सप्लाय म्हणजे लेवल करतो. लेवल केल्याच्या पुढं एक शिक्का असा पडतो बी टाकण्यासाठी. तिथून पुढे बी ऑटोमॅटिक पडतात ह्याच्यात आणि नंतर जर एक अर्ध बी टाकायचं राहिलं तर तिथं 2 माणसं येऊन बी टाकतात. प्लस पुढं एकदम ऑटोमॅटिक सपाट होतं आणि एक लेबर उचलून बाजूला ठेवतो. तर मजुराचा असा तुटवडा होतो ना, त्यामुळं जे 10 ते 15 मजुराचं काम ते 5 ते 6 मजूर काम करतात. तर मावशी, आपण आता पाहतोय की हा शेती व्यवसाय, शेतीला पूरक व्यवसाय करत असताना शेती म्हटलं की मजुरांची व्यवस्था लागतेच किंवा लेबर्स लागत असतात. तर आपण जे पाहतो की आता सगळ्या शेतीमध्ये सर्व क्षेत्रामध्ये मजुरांची, लेबरची टंचाई भासत आहे. तर मग ह्या पूरक व्यवसाय करत असताना तुम्हाला काही मजुरांची टंचाई भासते का? हो, टंचाई तर नक्की भासते. वेळेला लेबर मिळत नाही आणि नेमके काम आले का लेबरचा प्रॉब्लेम होतो. त्यावेळेस आपण काय करतो, बाहेरून लेबर बोलवतो. काही ह्या लेबरला वर टाईम देऊन त्यांचं आपण काम कसं तरी करून घेतो. तर मग मावशी, असं की तुम्ही म्हणाल की बाहेरनं पण मजूर तुम्ही मागवत असतात, मग तुम्हाला साधारणपणे दिवसाला किती मजूर लागतात? आपल्या आता 30 ते 40 मजूर चालू आहे. तसे कधी कधी 50-60 असतात, पण आता आज रोजी म्हणजे आजचं 40-45 लेबर आपल्याकडे कामाला आहेत. बरोबर. तर साधारणपणे हा शेतीचा पूरक व्यवसाय करत असताना त्यांना कमीत कमी दिवसाला 30 ते 40 मजूर किंवा 45-50 मजूर लागतात. जेव्हा लोड जास्त असेल त्यावेळेला 50-60 मजूरही त्यांना उपलब्ध करावे लागतात. का तर पर्यायी शेतकऱ्याला वेळेवरती रोपं पोहोचली पाहिजे. त्याची जी लागवडीची तारीख ठरलेली असते त्या तारखेला त्यांना रोपं देणं हे फार गरजेचं असतं. हे त्यांच्या व्यवसायातून करत असतात. आणि मी जसं म्हणालो सुरुवातीला, की गेली 30 वर्ष हे जे अविरत करत आहात, त्याचं वटवृक्ष झाले आहे. त्याचं हे कारण एक आहे की ते शेतकऱ्याला कसं वेळेवरती उपलब्ध होईल आणि त्याच्यापर्यंत, शेतापर्यंत पोहोचेल याच्यासाठी ही कार्य करत असतात. तर मग मला असं विचारायचं होतं, जर समजा तुम्हाला वेळेला जास्त मजूर जर घ्यायची वेळ आली तर तुम्हाला त्यांना काही जास्त रोज देऊन घ्यावं लागतं का रेग्युलर रोजामध्ये ते येतात तुमच्याकडे? नाही, कदाचित जास्त तासांनी पण घ्यावं लागतात. 10 रुपये 20 रुपये द्यावं पण लागतात. तर वेळेला ते देणं गरजेचं आहे आणि काम करून घेणंही गरजेचं आहे. तेवढंच गरजेचं आहे काम करून घेणं. नुसतं पैशाकडे बघून जमत नाही आणि कंपल्सरी लेबरला आहे ते आहे, पण कदाचित घ्यायचं आणि बाहेरची गाडी तर थोडंफार द्यावं लागतात. बरोबर आहे. म्हणजे जर समजा वेळेला वेळ पडली तर जसं मावशी म्हणालात की पैशापेक्षा सर्व्हिस देणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी वेळेला 2 रुपये जास्त देऊनही त्यांना मजूर घ्यावे लागतात आणि त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं. मावशी, आता जसं तुम्ही म्हणालात 30 ते 40 मजूर तुमच्याकडे आजच्या दिवसाला कामाला आहे, तर साधारणपणे याच्यामध्ये तुम्हाला महिला किती लागतात आणि पुरुष किती लागतात? आम्हाला ह्याच्यामध्ये महिलाची जास्त गरज आहे, कारण महिला शॉर्टिंग करणे, रिकाम्या जागा भरणे, बी काय दुसरे बी टाकणे आणि जेंट्स आम्हाला 10 ते 11, महिला 25 टायला लागतात कंपल्सरी. हां, बरोबर. म्हणजे साधारणपणे ह्या कामाचं थोडंसं जर विचार केला तर थोडं आपण जसं म्हणतो की चेंगट काम असल्या कारणास्तव ह्याला महिलांची संख्या जास्त लागत असते. तुलनात्मक पुरुष या संख्येला कमी असले तरी पण ह्या ठिकाणी व्यवसायासाठी चालून जातात. म्हणजे मावशी, मला असं विचारायचं आहे की आता ही जी तुम्ही एवढी रोपं बनवतात तर ती रोपं फक्त तालुक्यामध्ये जातात का तालुक्याच्या बाहेरही तुम्ही पाठवत असतात? ही जी आपण रोपं बनवतो ना, ती तालुकाच नाही, तालुक्याच्या बाहेर जिल्ह्याला जातात. जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रात सुद्धा रोपं दिल्यात आपण. नागपूर, नांदेड, नाशिकच्या पुढचं ओझर, वाई, सातारा
माडा, इकडे भरपूर ठिकाणी आपण ही रोपं ट्रान्सपोर्टने आपण शेतकऱ्यांना देतो. नाही तर तालुक्याच्या बाहेरही त्यांची रोपं जातात. तालुक्याच्या बाहेर म्हणजे जिल्ह्यात नसून पूर्ण महाराष्ट्राभरही त्यांची रोपं जात असतात. त्यांच्या कुठल्याही शेतकऱ्याने जर त्यांना संपर्क साधला, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातून जर त्यांना संपर्क साधला असेल तर त्या तिथपर्यंत रोपं पोहोचवण्याचं कार्य हे त्यांच्यामार्फत केले जातं. जर कोणी शेतकऱ्यांना रोपं बुकिंग करायची असेल तर तुम्ही श्रीकृष्ण हायटेक नर्सरी नारायणगाव या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्हाला रोपं वेळेवरती देण्याची खात्री हे श्रीकृष्ण हायटेक नर्सरीच्या मार्फत केली जाते. म्हणतो की नारी शक्ती, तर याचं एक खरंच जिवंत उदाहरण आज आपल्याला हिराबाई शेटे यांच्या माध्यमातून हे पाहायला भेटत आहे. तर मावशींना मला असं विचारायचं आहे की जर समजा एखादी महिला उद्योजक तिला जर असं वाटलं की आपण नर्सरी उद्योग चालू करावा किंवा शेतीपूरक हा व्यवसाय म्हणून नर्सरी करून चालू करावा, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तर हे महिलांनी नक्की करावा. आणि महिलांनी जर असं केलं तर एक तर अभिमान आहे मला, महिलांनी का करू नये. तर महिलांना एकच सांगू इच्छिते की तुम्ही नर्सरी व्यवसाय चालू केला ना, एकदम 5-10 गुंठ्याचं शेडनेट चालू करा. त्यानंतर तुम्ही पॉलिहाऊस थोडे पैसे असले पॉलिहाऊस करा. आज 5 पुड्या टाका, उद्या 10 पुड्या टाका, परवा 50 टाका. जेणेकरून तुम्हाला फायदा झाला तर तुम्ही आणखीन मोठा वटवृक्ष करा. पण पहिल्यांदा सुरुवातीला जास्त टाकू नका असा सल्ला देईन, जेणेकरून त्याची नुकसान झाली नाही पाहिजे आणि जी ताकद आहे ती कमी नाही झाली पाहिजे. त्यांनी थोडं याच्यातून जास्त पैसे मिळत गेले तर महिलांनी नक्की करावा. आणि हा व्यवसाय आहे त्रासदायक आहे, टेन्शनदायक आहे, पण हा महिलांनी नक्की करावा. आणि याच्यातून महिलांना 2 रुपये मिळाले तर उत्सुकता वाटेल आणि चांगले. आज मी माझी सुनबाई आज एवढं 4 एकरमधली नर्सरी सांभाळते आणि आम्ही आमचं लेबर ठेवणे ज्याची त्याला कामं देणे. आता कोणताही माणूस तुम्हाला माहिती आहे एकटा तर काय करू शकत नाही. कंपनीवाले असो कोणी असो एकटा करू शकत नाही. त्याप्रमाणे आम्ही काय सगळे एकटं नाही, पण जागच्या आम्ही सगळे लोक जिथल्या तिथे सेटिंग लावलेले, ड्रायव्हर, मॅनेजर, लेबर प्लस बाकीच्या लेडीज कुठं काम करायचं काय ते आम्ही सगळं सांगून त्यांना करतो. तसंच महिलांना सांगते तुम्ही नक्की व्यवसाय करा, नर्सरीचा करा, दुसरा करा, पण व्यवसाय महिलांनी करावा ही माझी इच्छा आहे. माझ्या याच्यावरून मी सांगते का मी भरपूर आज 30 वर्ष याच्यात आहे, पण कुठेही कमी पडले नाही आणि नुकसान हरजीत हे करीत त्याला टक्कर देत मी पुढे आलेली आहे. तर नक्कीच मावशींनी एक महिलांसाठी एक खऱ्या अर्थाने जो मार्गदर्शन असतं किंवा एक खऱ्या अर्थाने जर गायडन्स म्हणायला गेलं तरी वावगं ठरणार नाही की मावशींचं एक जिवंत उदाहरण आहे. ज्या होतकरू महिला आहे किंवा ज्या उद्योग करू इच्छिता किंवा ज्यांना नर्सरी करायचं आहे त्यांच्यासाठी एक आदर्श ठरणार आहे. तर आज मावशीसारख्या जोडीला त्यांच्या सुनबाई असताना एक महिला म्हणून ते जसं म्हणाल की स्वतः सर्व एवढं 4 एकर स्वतः काम करू शकत नाही, म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन किंवा कंपनी जरी मोठी असेल तरी ते मालक स्वतः करू शकत नाही. ते करून घेणं हे महत्त्वाचं स्किल असतं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये खचून न जाता त्याच्यासोबत धीटाने उभं राहून हे पुढं चाललं पाहिजे किंवा व्यवसाय पूर्णपणे पुढं चालवला जातो. तसंच मावशीने केलं. कितीही अडथळे आले, आता जसं मावशीने आपल्याला सांगितलं की त्यांना 30 वर्षामध्ये खूप साऱ्या अडचणी येऊन गेल्या, तर त्या अडथळ्यामध्ये त्यांनी खचून न जाता त्याच्यावरती मात करून आज हा वटवृक्ष ते सांभाळत आहे. तर जेवढा त्यांचा अभिमान वाटावा आज तेवढा कमीच आहे. तर मी मावशींना पुढील वाटचालीसाठी आपल्या ॲग्रीटॉक यूट्यूब चॅनलच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने देतो आणि त्यांच्या हातून अशीच सेवा शेतकऱ्यांची घडत जावो. तर मावशी आपण आज आलात आमच्यासोबत मार्गदर्शन पर चर्चा केली, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, महिलांना एक उद्योजकाचा मार्ग तुम्ही दाखवला, त्याबद्दल मी ॲग्रीटॉक यूट्यूब चॅनलच्या वतीने आपले खूप सारे धन्यवाद मानतो. धन्यवाद.